मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाची पाटी काढून त्या जागी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली आहे। आपण बघतोय अजित पवारांच्या नावाची पाटी काढण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशा प्रकारची पाटी लावण्यात आली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा शपथविधी झाला खरा, परंतु 4 दिवसानंतरही त्यांना दालन कुठलं मिळणार याबद्दल कुठलीही स्पष्टता होत नव्हती। अखेर अंतिमतः अजित पवार दिवंगत उपमुख्यमंत्री त्यांचं जे दालन 6व्या मजल्यावरती होतं त्याच दालनाचा आता वापर यापुढे सुनेत्रा पवार देखील करणार आहेत आणि आपण सध्या त्याच दालनाच्या बाहेर उभे आहोत। या दालनाच्या बाहेर आता सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी देखील लावण्यात आली। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशा प्रकारची ही नेमप्लेट नावाची पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे। आपण खऱ्या अर्थानं सकाळी या संदर्भातलं वृत्त झी 24 तासच्या माध्यमातून दिलं होतं की अजित पवारांचं जे नाव या दालनाच्या बाहेर आहे ते कुठेतरी काढण्यात आले आणि आता खऱ्या अर्थानं प्रतीक्षा आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांचं नाव यांच्या नावाची अधिकृतपणे पाटी कधीपर्यंत लागते। अंतिमतः प्रशासनाकडून या संदर्भातला निर्णय घेण्यात आला असून आज काही मिनिटांपूर्वीच खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी उपमुख्यमंत्री म्हणून या 6व्या मजल्यावरील दालनात लावण्यात आली आहे। त्यामुळे आता या पुढच्या घडामोडींचं केंद्र खऱ्या अर्थानं अजित पवारांचं आधीचं दालन जे आता सुनेत्रा पवारांचं दालन ओळखलं जाईल त्या दालनातून होणार आहे। त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भातल्या हालचालींचं केंद्र हे कार्यालय असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।